नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. तुम्हाला कोणतं रत्न तुमच्या पत्रिकेनुसार वापरायचं आहे, कोणत्या बोटात वापरायचं आहे, कोणत्या धातूत वापरायचं आहे, कोणत्या हेतूने वापरायचं आहे, त्याचा तुमच्या जीवनामध्ये काय परिणाम होईल याचं जर सविस्तर मार्गदर्शन हवं असेल तर 4 जुलै 2026 लक्षात घ्या, 4 जुलै 2026 वार शनिवार रोजी विमाननगरच्या आनंदी वास्तूच्या आपल्या कार्यालयामध्ये रत्न महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या रत्न महोत्सवामध्ये आपल्याला रत्नाविषयी सविस्तर माहिती, त्याचा उद्देश, त्याचबरोबर आपल्याला कुठला दोष आहे का पत्रिकेत, त्याची कोणती शांती आहे का, कोणत्या महादशा आपल्याला सुरू आहेत, किंवा आपल्या पत्रिकेनुसार आपल्याला कोणतं बाकी यंत्र वगैरे धारण करायचं आहे, कोणतं रत्न धारण करायचं आहे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. अर्थातच त्याच्यामध्ये 5 ते 10 पानाची पत्रिका दिली जाईल. कोणतं रत्न वापरायचं त्याबद्दलची लिखित माहिती देखील दिली जाईल. जर तुम्हाला 7.5 असेल, काही महादशा वाईट असेल तर त्याचे उपाय देखील त्याच्यामध्ये सुचवले असणार आहेत. मात्र हे जे मार्गदर्शन आहे हे भविष्यविषयक नसणार आहे, हे फक्त रत्नविषयक असणार आहे. आणि 4 जुलै 2026 रोजी शनिवारी आपल्याला यासाठी वेळ देण्यात येईल. त्या वेळेमध्ये आपल्याला आमच्या आनंदी वास्तूच्या कार्यालयामध्ये थोडे बसण्याच्या तयारीत यावं लागेल. अर्थातच यात भविष्यविषयक मार्गदर्शन नसणार आहे, यात फक्त रत्नविषयक आणि तुमच्या दोषांविषयीचं मार्गदर्शन असणार आहे. तुम्ही जर हे रत्न जे सुचवलं आहे तुम्हाला ते जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला खरं तर नाव नोंदणीसाठी 1000 रुपये भरायचे. आता असं का, तर बरेच लोक मोफत म्हणल्यानंतर नाव नोंदवतात, मग आम्ही पत्रिका काढतो, त्या लिहितो, त्याच्यावर अभ्यास करतो आणि मग ही लोकच येत नाही. आणि म्हणून हे टाळण्यासाठी जो खरंच गरजू आहे, ज्याला खरंच गरज आहे, म्हणून आम्ही 1000 रुपये त्यासाठी तुम्हाला नाव नोंदणी फी ठेवली आहे. पण लक्षात घ्या, ही नाव नोंदणी फी तुम्हाला रत्न घेतल्यानंतर त्यातनं वजा होणार आहे. म्हणजे हे मार्गदर्शन तुम्हाला पूर्णपणे मोफत मिळणार आहे. पण जर तुम्ही रत्न घेतलं नाही तर ही मार्गदर्शन फी म्हणून आमच्याकडे जमा राहणार आहे, ज्याच्यातून सामाजिक कामं केली जातील. त्यामुळे जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर हा जो खाली क्रमांक येतो आहे, या क्रमांकावर आपलं नाव लगेच नोंदवा. आपल्याला काही माहिती असेल ती विचारा. रविवारची सुट्टी असते, इतर वेळेस 11 ते 5 या वेळेमध्ये आपल्याला याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन माझ्या ह्या माणसांकडनं करण्यात येईल. अर्थात यासाठी तुमची माझी भेट होणार आहे. थोडा वेळ का होईना मी तुम्हाला सविस्तर रत्नविषयक मार्गदर्शन करणार आहे. आता बऱ्याच मंडळींचं असं म्हणणं असतं की नाही, आम्हाला खूप सारं मार्गदर्शन हवं आहे, तर त्यासाठी तुम्हाला रीतसर पत्रिका पाहायलाच यावं लागेल. काय असतं या पत्रिकेमध्ये, तर 30 ते 40 पानं लिहून दिली जातात. 300 ते 200च्या आसपास पानावरची पत्रिका प्रिंटेड काढली जाते. याच्यामध्ये न्यूमरॉलॉजी, हस्तरेषा, लाल किताब, कृष्णमूर्ती, ग्रॅफॉलॉजी, सहीचं शास्त्र, नावातले बदल, ज्योतिषशास्त्रातल्या अथपासून इथपर्यंत सर्व काही यामध्ये असतं. आणि शिवाय मी तुम्हाला 1 ते 1.5 तास वेळही देतो. अर्थात असंही मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर सध्या बुकिंग जरी फुल असलं तरीसुद्धा तुम्ही त्याची नाव नोंदणी खालच्या क्रमांकावर करू शकता. कारण आता जर बुक केलं तर साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरची वेळ तुम्हाला मिळू शकेल. त्यामुळं लवकरात लवकर आपण ही नाव नोंदणी करा. रत्नविषयक मार्गदर्शनाची सुवर्ण संधी 4 जुलैला मी उपलब्ध करून देतो आहे. आपण सगळे भेटूयात. ओम साईराम.